मुंबईत गिरगाव, ठाणे, डोंबिवली आणि नागपूर येथे गुढीपाडव्याच्या निमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं असून राज्यभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। नागपूरमध्ये आयोजित शोभायात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली। यावेळी सामूहिक रामरक्षा पठण करण्यात आलं। कार्यक्रमात बोलताना त्यांनी गुढीपाडवा हा आपल्या नववर्षाचा मोठा उत्सव असल्याचं सांगितलं आणि नव्या संकल्पासह पुढे जाण्याचं आवाहन केलं। पारंपरिक वेशभूषेसह वातावरण भगवामय झाल्याचं त्यांनी नमूद केलं। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर राहावा अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या। दरम्यान ठाण्यातही मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली। या यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले। डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत आधुनिकतेची झलक पाहायला मिळाली। महिला रायडर्स आणि सायकल स्वारांनी पारंपरिक वेशात सहभाग घेतला। मोटरसायकलवर गुढी उभारून अनोख्या पद्धतीने सण साजरा करण्यात आला। नव्या पिढीकडून परंपरेचं जतन करतानाच आधुनिकतेची जोड दिली जात असल्याचं चित्र यावेळी दिसून आलं। एकूणच राज्यभर गुढीपाडव्याचा सण पारंपरिक आणि आधुनिकतेच्या संगमातून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे।